चक मारली इकडे गाडी घातली गाडी अडकून बसलं भाऊ. काय मॅटर झाला ते पुढे सांगतो. चला राम राम मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं काचाच्या तुकड्यापासून कचकन स्वागत करतो. दुपारी झोपेतून उठलं डायरेक्ट प्रॅक्टिसला आलो. चॅक म्हणला होता सकाळी मला टाइम नाही, मीटिंग आहे म्हणलं, त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळीच प्रॅक्टिसला आलो. त्याला म्हणलं आपल्या ब्लॉग मध्ये हाय करते याड्याने दुसरंच काहीतरी केलं. प्रॅक्टिस वगैरे केली, म्हणलं जरा घराकडे बघावं, गरबी वाट बघताय. तिथून प्रॅक्टिस वरून आल्यावर संध्याकाळी म्हणलं जरा फेरफटका मारावं, काय चाललंय बघावं गार्डन वगैरे मध्ये. डोक्याला तर काय केस राहिलेच नव्हते, पण उगाच आपलं तिथून घरी आलो आणि डायरेक्ट वसाट्याच्या दुकानात जाऊन मटण घेऊन आलो. लोक एक दिवाळी खाऊन दुसरी दिवाळी बनवायच्या तयारीत आहेत, पण आमची हाय तीच दिवाळी संपली नाही अजून. खायला तर लय पदार्थ होते, पण म्हणलं काय खावं तेच कळाना, म्हणून आपलं मटण घेतलं खाऊ आणि लगेच झगामगा मला बघा करत निघालो कामावर. शेवपट्ट्या अजून इथं दिवाळी साजरी करीत होता. त्याला म्हणलं अरे दुसरी दिवाळी येईल आता. तेवढ्यात आपल्याला ऑर्डर भेटली. मला चलो चलो जल्दी चलो. आरच्या थोबडा बिबडा बघितला जरा आणि त्याच कस्टमरने आपल्याला 50 रुपये टिप दिली डायरेक्ट कॅश. नाही तर खुशी के मारे कावऱ्या बावरा हो गया ना. आणि ऑर्डर मोठी भेटली की डबल खुशी. डॉगेश भाईंचं बसल्या बसल्याच काम चालू होतं. कंट्रोल डॉगेश भाई कंट्रोल. तो पहिलवान इकडे उंदर वळत होता. म्हणलं गाय वळताना म्हशी वळताना बघितलं, उंदर वळताना पहिल्यांदाच बघितलं. इकडे एक ऑर्डर घेऊन आलो. येताना रस्ता चांगला होता, पण माघारी जायला गाडीच वळायला जागा नव्हती. म्हणलं बसा बोंबलत आता काय गाडी डोक्या उचलून न्यायची वय. फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं उधर से भाग आया. बाबू मोशाय रात बहुत लंबी थी बाबू मोशाय. चला आजच्यासाठी एवढंच होतं. कशातून शब्द निघाना झालेत. भेटून एक व्हिडिओ मध्ये. तब तक लाईक फॉलो कर झालो.